पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू झालेली आहे। नाराज पदाधिकाऱ्यांनी आज स्वतंत्र बैठक बोलावली आहे। रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे। रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। की शिवसेनेमध्ये नेते विरुद्ध कार्यकर्ते असा एक गट पडलेला पाहायला मिळतोय। काल शिवसेनेने सर्व प्रभागाच्या निवडणुका घेतल्या, मात्र यानंतरही शिवसेनेतले काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत आणि आज त्यांची एक बैठक होतीये। ज्या बैठकीचं नेतृत्व हे शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर करतायत। तुमच्या कार्यालयामध्ये हे सगळे नाराज आहेत, ते एकत्र येतात, काय नेमकं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं? शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि प्रत्येक शिवसैनिक हा कार्यकर्ता आहे आणि त्याची भावना ही साहजिकच असणार आहे की आपल्याला ह्या ठिकाणी उमेदवारी मिळली पाहिजे आणि त्यात त्यांनी पक्षापर्यंत आपल्या भावना पोहोचवण्या गैर नाहीत आणि गट तट असे काय, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। कारण एकनाथ शिंदे साहेब नाही म्हणतात की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना मांडण्याचा त्याचा अधिकार आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडे पैसे नसतात, तो स्वाभिमानी कार्यकर्ता असतो। ज्याला चेहरा नाही त्याला चेहरा शिवसेनेने देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, तो कोट्यवधी रुपये कुठलाच कार्यकर्त्यांकडे सापडणार नाही। बघा, आम्ही परत एकदा म्हणतो की शिवसेनेचा भगवा हा महानगरपालिकेवर फडकेल, हा विश्वास आहे। मग कोणाला महापौर व्हायचं कोणाला नाही व्हायचं तो विषय नंतरचा, पण शिवसेना छत्रपतींचा भगवा, शिवसेनेचा भगवा हा महानगरपालिकेवर फडकल। न्याय द्यायलाच पाहिजे, कारण शेवटी तो कार्यकर्ता आहे। त्या कार्यकर्त्याची भूमिका ही आपली भूमिका आहे आणि शेवटी कार्यकर्ता असेल तर पक्ष असतो आणि त्यामुळे कार्यकर्ता हाच भविष्यातला नेता होत असतो। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।